शिकवली. कारण त्रिशरण पंचशील हे जीवन जगण्याचा खूप मोठा धुरा आहे. कारण त्या गोष्टीला अमान्य कोणीही करू शकत नाही. माणूस म्हणून जर जगायचा असेल तर ते तत्व आपल्याला पालन करावं लागतील. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान हक्क दिले. आम्हाला पुनर्जन्म ही गोष्ट तर काही माहीत नाही, आमच्या स्वप्नातही नाही, ध्यानातही नाही, मनातही नाही. तरी पुनर्जन्म आम्ही तर मानतो. पुनर्जन्म आमचा झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला 1956ला. त्या दिवशीच आमचा पुनर्जन्म झाला आणि आज आम्ही सुटाबुटात, टाय कोटात, भारी भारीच्या साड्या घालून सर्व जगात फिरतो आम्ही आणि सर्वांना सारखा हक्क आहे. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला. त्या धम्माची आम्हाला जाण आहे. बाबासाहेबांनी जो धम्म दिला त्याला सांभाळण्याचा आज आमचा अधिकार आहे आणि तो धम्म आम्ही कधीच सोडणार नाही. आज आम्ही 14 ऑक्टोबर 1956 रोजी जे धम्मदीक्षा दिलेली आहे ती आजही आम्ही पालन करतो आणि करत राहू. धम्म म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही आहे. धम्म म्हणजे शिकवण आहे. बाबासाहेबांनी जी शिकवण दिली त्याचे पालन करणे त्यालाच धम्म म्हणतात. पंचशील त्रिशरण यालाच धम्म म्हणतात. माणूस म्हणून माणसाला जीवन जगू देण्याचे अधिकार त्यालाच धम्म म्हणतात. तहानलेल्या माणसाला पाणी देणे त्यालाच धम्म म्हणतात. भुकेलेला भाकर देणे त्यालाच धम्म म्हणतात. जो माणूस आजारी आहे, अडचणीत आहे, त्याला मदत करणे त्यालाच धम्म म्हणतात. धम्म काही वेगळा नाही. तर धम्म जाणून घ्या. धम्म म्हणजे काय आहे. धम्म म्हणजे एक शिकवण आहे भगवान बुद्धाने जे दिलेली. भगवान बुद्धाने सर्व जगाला जिंकले आणि बाबासाहेबांनी सुद्धा सर्व जगाला जिंकले. बाबासाहेबाला काही लोक तलवारीने भीत नाहीत. बाबासाहेबाला विचाराने भीतात. बाबासाहेबाचा विचार सर्वांसाठी एकच आहे. म्हणून विदेशातल्या लोकांनी सुद्धा बाबासाहेबाला मानलंय आणि डोक्यातही घेतलंय. बाबासाहेब आंबेडकर एक नारा देऊन गेलेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिक्षणही घेतलंय, संघटितही झालो, पण आम्ही संघर्षासाठी मागे आहोत. कारण आम्हाला सुचतच नाही आम्ही संघर्ष करायचा तरी कशाचा. कारण शिक्षण घ्या तर समोर अडचणीच आहेत. तरी बाबासाहेबांनी एवढी सवलत दिली, आरक्षण दिले. बाबासाहेबांनी शाळेच्या फीसचे फायदे आहेत आमचे, भरपूर फायदे आहेत आमचे, पण आम्हाला कळच नव्हते. कारण नेमकं करायचं तरी काय. आम्ही शिकायलो, संघटित व्हायलो, ते दिले सोडून आम्ही संघटित होण्याचं. आम्ही अपुरं शिकतोय आणि संघर्षच करतोय, असंच व्हायला लागले. म्हणून आज आम्ही शपथ घेतो. 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी जे दीक्षा दिली, 22 प्रतिज्ञा दिल्या, त्याच्यातल्या आम्ही कोणत्या प्रतिज्ञा पालन करतो. आमचे 70% लोक पालन करतात, 25% करत नाहीत. जाऊ द्या, ते पण सुधारतील थोड्या दिवसांनी. आणि जेव्हा विजयादशमीच्या निमित्ताने का होईना सर्वजण जमतात तर तिथं सगळेजण एकत्र येऊन घेतात, 22 प्रतिज्ञाचं पालन करतात. कारण आम्ही इतरांसारखे काही करणारे नाहीत, देवधर्म करणारे नाहीत.